आज माझा बोलण्याचा मुळीच विचार नव्हता, परंतु केवळ तुमच्या आग्रहामुळेच मी आज बोलत आहे. केवळ तुम्हा मंडळीसाठीच मी आज बोलणार आहे. आज जे काही मी बोलणार आहे ते आजच्या आनंदाच्या प्रसंगास धरून नसले तरी ते आवश्यक आहे, म्हणूनच मी बोलणार आहे. आज येथे एकत्र जमलेली तुम्ही सर्व माणसे माझी माणसे आहात. असे असताना तुमच्यासाठी बोलू नये असे मला का वाटतं? तुमचे माझ्यावर प्रेम आहे व तुम्ही चांगली माणसं आहात. परंतु गुरुपद ही काही गोड वस्तू नव्हे. मला तुमच्याशी गोड बोलावं असं फार वाटतं, परंतु तसं करणं माझ्या कर्तव्यात मोडत नाही. ज्याचे आपल्या माणसांवर अत्यंत प्रेम असते त्यास आपल्या माणसांशी बोलताना, कडू बोलताना सुख होत नसतं. पण जर तो तसं गोडच बोलत राहिला तर तो आपल्या कर्तव्याला चुकला असं होईल. असा हा एकाच वेळी वाहणाऱ्या धवल आणि कृष्ण प्रवाहाचा गंगा यमुनांचा संगमोत्तर प्रवाह आहे. गंगा ही शुभ्र धवल तर यमुना ही कृष्ण आहे. गंगा प्रवाहाप्रमाणे शुभ्र धवल प्रेम, तर यमुना प्रवाहाप्रमाणे कृष्ण असा विचारांचा प्रवाह, असा दोन्हींचा संगम गुरुच्या ठिकाणी असतो. गुरुपदासाठी विकारांची आणि विचारांची आवश्यकता असते. असतील नसतील त्या सर्व विचारांचा प्रवाह यमुनेप्रमाणे गुरुस आपल्या शिष्यांमध्ये आणावायचा असतो. गंगा गोरी, यमुना काळी. तुम्ही सर्व गंगा आहात, तर मी यमुनेसारखा काळा आहे. देवानं माझी सोय करून ठेवली. माझ्या आईचं नाव यमुना होतं, त्यामुळे माझी सोय झाली. तुम्ही सर्व फार चांगले आहात. तुम्ही माझ्यावर प्रेम करता, पण म्हणून मी तुम्हाला आज आवडेल तेवढंच बोललो तर मी आपलं कर्तव्य केलं असं होणार नाही. नाहीतरी मला प्रेम करता येत नाही असं मी नेहमी सांगत असतो. कारण प्रेम करणं हे फार कठीण कर्म आहे, हे मी जाणतो. मी आपल्या कर्तव्यात चुकलो, ते पार पाडण्यास आचवलो तर मी तुम्हाला व देवाला दोघांनाही फसवल्यासारखं होईल. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी स्थल व काल महात्म्याची आवश्यकता असते. जगातील कोणतीही गोष्ट स्थलकालातीत असू शकत नाही. येथे बाहेरचे सर्व लोक जे जमले आहेत त्यांच्यासमोर पांडित्य करण्यात मी येथे बसलो नाही आहे. त्यासाठी ही जागा नव्हे. तुम्हास तत्त्वज्ञान अथवा मोठमोठे विषय सांगण्याची ही जागा नव्हे. माझ्या यावेळच्या 3 महिन्यांच्या प्रवासात मी 3 वेळाही प्रकट व्याख्यान अथवा प्रवचन केलं नाही. जेथे जेथे वैचारिक बैठकी घेतल्या आहेत सर्व ठिकाणी लोकांनी माझे स्वागत उत्तम केलं आहे. देवाजवळ माझी तक्रार आहे की लोक मला माझ्या लायकीपेक्षा अधिक देऊ करतात. त्या लायकीचे मला अद्याप व्हायचं आहे. तुम्ही सर्वजण माझ्यावर प्रेम करता. तुम्ही तुमच्यावर स्वतःवर प्रेम करत नाही, हा खरा कुरबुरीचा भाग आहे. तुम्ही तुमच्या स्वतःवरच प्रेम करावयास हवं. याबाबत तुमच्याकडून जसा विचार व्हावाच पाहिजे तसा तर होत नाही. माझ्या भाषणातून जीवन ही कला आहे हे मी नेहमी सांगत असतो. असे असूनसुद्धा या सांगण्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनात जितका व्हावयास पाहिजे तितकासा झालेला दिसत नाही. माझ्या 3 महिन्यांच्या दौऱ्यात जेव्हा माझ्या या लक्षात आलं तेव्हा लोक करमणुकीखातर तर आपला उपयोग करीत नाहीत ना, अशी शंका माझ्या मनात निर्माण झाली. मी सांगितलेला विचार कदाचित तुम्ही आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करीत असालही. मला तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मुळीच शंका नाही. कदाचित हा शब्द मी यासाठीच वापरला की तुमच्या कृतीमुळे संदेह निर्माण होतो. पाहिजे असलेला विचार दिसून येत नाही. विचार म्हणून जो मी नेहमी सांगत असतो त्याचे वैचारिक महत्त्व तुम्हास पटले आहे असं दिसत नाही. कळवून घेण्याची कळकळ तुम्हास आहे असं मी म्हणतो, परंतु तसं वाटत नाही, अजिबात वाटत नाही. तुम्ही सर्वजण कष्ट सोसून पैसा खर्च करून इतक्या लांबून इथे आला आहात, ते तुम्हास कळकळ तळमळ असल्याशिवाय आलात काय? परंतु मी जेव्हा परिणाम पाहतो तेव्हा मला तसे वाटत नाही.
तुम्ही मला गुरु म्हणता तेव्हा तुम्हास माझ्याशिवाय कोण आहे? माझ्याशिवाय तुम्हास व तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मुलगा लहानपणी कितीही खेळकर, दांडगा, अभ्यास न करणारा असा असला तरी त्याचे आईबाप तो चुणचुणीत आहे, बुद्धिमान आहे, आता नाही तर पुढे करील असं त्याच्याबद्दल म्हणत असतात. मलाही तसंच वाटतं. परंतु गुरुपद ही गोष्ट तशी नाही. मला गुरुपद तसे वागू देत नाही. तुम्हास जर निश्चयच करायचा असेल तर तुम्ही माझ्या मर्जीप्रमाणे वागावयाचे असा निश्चय करा. मी सांगेन त्याप्रमाणे वागावयाचं आहे. तुम्ही सर्व चांगली माणसं आहात. तुम्ही सर्वांची उपासना तुमची चांगली आहे, चाललेली आहे. 10-12 हजारांमध्ये फारच थोडे असे असतील की जे उपासना करीत नसतील. सुमारे 90% लोक उपासना करणार आहेत. याबद्दल मला गर्व आहे. देवानं मला इतकी चांगली माणसं दिली याबद्दल मला अभिमान वाटतो. तुमच्याकरता तयार व्हायचं आहे असं वाटतं. मला तुम्ही माझ्यावर प्रेम करता इतकं तयार व्हायचं आहे. परंतु मी जेवढं तयार करू शकतो तेवढी तळमळ आणि कळकळ तुमच्यात नाही. वस्तुस्थिती असल्यानं बोलल्याशिवाय राहत नाही. महाराजांचे म्हणणे काय आहे हे कोणीही पाहत नाही. तोंडोळं पुस्तक कोणी मनापासून वाचित नाही, तसं ते वाचण्याची बुद्धीही होत नाही. तोंडोळख हे पुस्तक रोज वाचित जा असं मी प्रत्येकास सांगत असूनही कोणी ते वाचत नाही. कित्येक जण तर ते अद्याप असे आहेत की त्यांनी त्या पुस्तकावरची धूळही अद्याप झाडली नाही. आणि कित्येकांना तर तोंडोळख पुस्तकात काय काय प्रकरणं आहेत हेही ठाऊक नाही. तोंडोळख पुस्तक प्रसिद्ध होऊन आज 4 वर्ष झाली आहेत. एव्हाना ते पुस्तक तुमच्या तुंपाट व्हावयास हवे होतं. त्यातील विचार जुने व्हावयास पाहिजे होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. मग तुम्ही आणलेले हार, पेढे मला कसे गोड लागतील. कालच परिचय या ग्रंथाचं प्रकाशन होत असता यापुढे ग्रंथनिर्मिती थांबावी किंवा कसे असा विचार माझ्या मनात आला. मी रात्रंदिवस विचार करून नवीन नवीन विचार तुमच्यापुढे मांडतो. यातून हेतू हा की माझ्या प्रपंचात ज्या अडचणी आल्या त्या तुमच्या जीवनातून तुम्हाला दूर करता याव्यात हा आहे. परंतु जर तुम्ही सांगितल्याचे तुम्ही भागते असे तुम्हाला वाटते किंवा जप करा असं मी तुम्हाला म्हणतो आणि तुम्हाला असं वाटतं की एवढ्यानं पुरे आहे, एवढ्यानं भागतं, कशाला एवढा रात्रंदिवस विचार करून तुमच्यापुढे मांडा. मी सांगतो त्या विचारात व तुमच्या आचारात महद अंतर आहे. पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार अंतर आहे. पूर्वी आता इतके दगदगीचे जीवनमान नव्हतं. त्या काळात शेजाऱ्याचे पोर आपल्या ताटात जेवून गेलं तरी लोकांना काही वाटत नसे. परंतु आज आपलं पोटचं पोर जर आपल्या ताटातून आंब्याच्या 2 फोडी घेऊन गेलं तर ते आवडणे इतके वा खपणे इतके उदार अंतःकरण आपल्याजवळ राहिलेलं नाही. गीता व ज्ञानेश्वरी हे ग्रंथ मला आवडत असूनही ते ग्रंथ मी सांगत नाही. मला ते ग्रंथ सांगण्याची हौस नाही म्हणून मी ते सांगत नाही असं नसून ते पूर्वीच्या काळानुसार लिहिले गेले आहेत म्हणून मी ते आता सांगत नाही. ज्ञानेश्वरी समजण्यासाठी तीमध्ये लिहिल्याप्रमाणे मने मवाळे चकोर न लगे, मने मवाळ चकोर त लगे अशी स्थिती असलेली माणसावी. पण तशी परिस्थिती आज नाही. आज जगात जगण्यासाठी परमार्थ करणारी माणसं आढळतात. परमार्थासाठी जगणारे विरळच. 1200 गायत्री जप केल्याशिवाय अन्नग्रहण करीत नाही असे सांगणारा स्वतःच्या आत्मश्लाघेनेच सांगत असतो. तो देवाकरता नाही तर स्वतःकरताच जगत असतो व जगतोही. तो जगण्याकरता परमार्थ करतो, परमार्थाकरता जगत नाही. मुलाचं नाव राजा ठेवलं ना राजाचे अधिकार त्यास प्राप्त होत नसतात. आपणास काय हवं आहे हे आपणास कळत नसते. ते वडीलधाऱ्या माणसांकडून कळवून घ्यावे लागते. त्या वडील माणसांमध्ये गुरु हे शेवटचे टोक आहे. हिमालयात अनेक शिखरं आहेत. तुमच्या जीवनातही अनेक शिखरं असू शकतात. त्यात गुरु हे अत्युच्च व शेवटचे शिखर होय.
जीवनात शिकण्यासारखं पुष्कळ असतं, परंतु शिकवून बुद्ध्या कोणी शिकत नाही. 4 वर्षापासून मी शिकवत आहे. तुम्ही शिकलात का? माझे वडील अत्यंत जहाल होते. त्यांचे माझ्यावर अतिशय प्रेम असे. त्यामुळे मी चुकलेले त्यांना मुळीच खपत नसे. यांना माझ्या हिताकरता अत्यंत तळमळ असे, परंतु मी शिकू शकलो नाही. जोपर्यंत शिकण्याची प्रवृत्ती अंतःकरणात उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कितीही शिकवले तरी त्याचा उपयोग होत नाही. उलट अशा वेळी शिकवणुकीचा शीण वाटतो. तुमच्याविषयी मला असंच वाटतं. तुम्ही भाडं खर्चून माझं बोलणं ऐकण्यासाठी का येता? तुम्ही शिकण्यासाठीच येता, परंतु शिकण्यासाठी अंतःकरण तळमळ पाहिजे, तेवढी तळमळ तुमच्यात नाही. परमार्थ करावयास निघालेला मनुष्यसुद्धा शिकण्यासाठी येत नाही. त्याच्यात तळमळ नसते, म्हणून परमार्थ होत नाही. ज्यापासून गुरुत्व प्राप्त होत नाही तो गुरु कसला? तुम्ही ते मिळवले पाहिजे. जीवनात उतरलं नाही तर त्या विचाराचा काही उपयोग नाही. 1949 ते 1958 या काळात मला असं आढळून आलं की शहाणा होण्यासाठी येणारा हा विरळाच. मी शहाणपणा सांगण्यासाठी कुठेही कसूर केली नसताना पाहिजे तो परिणाम का दिसून येत नाही? आज काळ सारखा पुढे जात आहे. आपण काळास अनुसरून जर वागलो नाही तर काळ आपल्याकरता थांबणार नाही. तो आपल्यास मागे रेटल्याशिवाय राहणार नाही. विचार करता करता मला एक चोर सापडला, आणि तो म्हणजे तुम्ही सर्वजण आपण परमार्थी आहोत असं समजता. मी तुम्हास कोणत्याही प्रवचनातून किंवा व्याख्यानातून आपण परमार्थी आहोत असं कधीच सांगितलं नाही. प्रत्येक वेळी मी हेच सांगत आलो की आपण सर्व प्रापंचिक आहोत. आपल्या जीवनात निरनिराळ्या अडचणी येत असतात आणि त्या निवारण्याकरताच आपणास देवाच्या कृपेची आवश्यकता असते. परंतु तुम्ही तिकडे लक्ष दिलेलं नाही आणि स्वतःच परमार्थी समजू लागलात. उपासना केली म्हणजे दुसऱ्या गोष्टीची गरज नाही असं समजू लागलात. देवघरात बसून माळेच्या जोरावर आपण वाटेल ते मिळवू शकू असं तुम्हाला वाटू लागलं. पूर्णवाद पुस्तकात जीवन पूर्णत्वानं जगण्यास 6 अंग सांगितले आहेत. त्यात उपासनेला शेवटचा म्हणजे 6वा क्रमांक दिला आहे. उपासना हे 6वे अंग लिहिलेले आहे. त्यापूर्वी 5 गोष्टी आपणास करावायच्या आहेत. याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे काय? याबद्दल तुम्ही कधीतरी विचार केला आहे काय? मला त्याबद्दल कधी विचारलं आहे काय? स्वतःला परमार्थी समजल्यामुळे तुम्हाला आपल्या विचारांची मातब्बरी राहिली नाही. देवघरात बसून उपासना केल्यानं देवकृपा प्राप्त होते, परंतु अशा प्रकारे प्राप्त झालेली देवकृपा आपल्या जीवनात राबवण्याकरता तप लागतं. आणि ते तप म्हणजे ही प्रथम सांगितलेली 5 अंगे होत. जनरेटर लावल्यानंतर एखादा खेडवळ अशिक्षित देखील त्यातून वीज निर्माण करू शकतो. वीज निर्माण करणे ही काही मग मोठीची गोष्ट नाही, परंतु ती वीज वाहून नेण्याकरता वायर पाहिजे असते. ती नसेल तर वीज उत्पन्न होऊनही काही उपयोग नाही. देवकृपेचेही असेच आहे. ती जर वापरता आली नाही तर निर्माण झालेल्या विजेचा उपयोग माहीत नसल्याने ती वीज जशी जीवघेणी होऊ शकते, त्याप्रमाणे देवकृपा ही देखील जीवघेणी होऊ शकते. गायत्री मंत्रात शक्ती आहे. ती प्राप्त करून घेतली म्हणजे तुम्ही पुढे गेलात असे होत नाही. आईने लाडू तयार करून ठेवावा आणि मुलाने तो डब्यातून काढून आणावा आणि सांगावे, मला माहिती आहे तो लाडू अमक्या ठिकाणी आहे. उपासकानं मला उपासनेचा अनुभव आला असं सांगणं हे वरील घटनेप्रमाणेच आहे. म्हणून काही तो साक्षेपी व दक्ष होत नाही. 3-4 वर्षापूर्वी मी उपासकांना तुम्हास उपासनेपासून काय अनुभव आलेत असे विचारित असे. माझ्या विचारण्यातील हेतू निराळा असे, परंतु त्याचे परिणाम भलतेच होऊ लागले. म्हणून मी तसं विचारणं हल्ली बंद केलं आहे. 10-20 हजारांमध्ये थोडे लोक असे आहेत की जे उपासना करीत नाहीत. हे माझे भाग्य आहे. खेदाची गोष्ट इतकीच की मी जे सांगतो ते तुम्हास कळत नाही. तुम्ही कळवून घेत नाही, याबद्दल वाईट वाटतं. देवकृपा झाल्यावर ती राबवता आली पाहिजे याची तुम्हास
जाणीव नाही. ह्यामुळे धोका आहे. पुराणामध्ये अशी शेकडो उदाहरणं आहेत. देव आणि दानव या दोघांवरही देवाची कृपा सारखीच आहे. देवांवर अधिक आणि दैत्यांवर कमी असा त्याच्यात भेदभाव नव्हता. परंतु देवांना ती कृपा राबवता आली आणि असुरांना, दैत्यांना ती राबवता आली नाही. उलट त्यांनी तिचा उपयोग वाईट मार्गाने दुष्ट हेतूसाठी केला. तुम्हासही जर ती देवकृपा राबवता आली नाही तर तुम्ही राक्षस आहात. भस्मासुराचेच उदाहरण घ्या. तपश्चर्येच्या बळावर त्यानं शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि ज्याच्या डोक्यावर मी हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे असा वर मागून मिळवला. आणि नंतर या वराचा उपयोग लोकांचा जीव घेण्यासाठी तो करू लागला. म्हणून त्यानेच तो स्वतःही भस्म झाला. त्यास गुरुकृपा नसल्यानं त्यास मिळालेल्या शक्तीचा त्याने दुरुपयोग केला. मुलांना अभ्यास करता यावा म्हणून वडिलांनी घरात वीज घ्यावी, परंतु त्या विजेचा उपयोग कसा करावा हे त्यास न सांगितल्यानं तीच वीज त्यांचा प्राण घेण्यास कारण व्हावी, अशी स्थिती देवकृपेची होऊ शकते. मी तुम्हास उपासना सांगितली, परंतु तीमुळे प्राप्त होणारी देवकृपा कशी वापरावी हे न सांगितले, न शिकवले तर वरील मुलाप्रमाणे प्रसंग येण्याचा संभव आहे. देवकृपा कशी वापरावी हे मी तुम्हास कळकळीने सांगतो. अनेक वार सांगितली, परंतु त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. त्याची महती तुम्हास पटली नाही, म्हणून त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षच करता. तेव्हा मला अशी शंका येते की मी राक्षस तर निर्माण करीत नाही ना. उपासनेपासून अनुभव आलेले असे तुम्ही माझे शिष्य तोंडओळख पुस्तक वाचित नाही. परंतु जे माझे शिष्य नाहीत व ज्यांनी मला कधी पाहिले नाही, पण ज्यांनी तोंडओळख हे पुस्तक वाचले आहे, ते माझ्याकडे इंदूरपर्यंत आले आहेत. हे पुस्तक वाचून माझा फायदा झाला आहे, माझे काम झाले आहे, असे येथे येऊन त्यांनी आपणहून कबूल केले आहे. तुम्ही मात्र माझी पोटभरू प्रकाशकाप्रमाणे कदर केली. पोट भरण्यासाठी काही मी हे ग्रंथ लिहिलेलं नाही, छापलेलं नाही, तो माझा धंदाही नाही. देवकृपेने माझा धंदा फार चांगला चालला आहे. मला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही. मी जे बोलतो ते छापले जाणार, परंतु नुसते छापून उपयोग नाही. केवळ ग्रंथनिर्मिती हा माझा हेतू नाही. मी जे सांगतो ते तुमच्या जीवनात कृतीत दिसले पाहिजे. माझे नावही तुम्हास माहीत असले तरी चालेल, माझा फोटोही तुमच्याजवळ नसला तरी चालेल, मला वाईट वाटणार नाही. परंतु माझ्या सांगीप्रमाणे तुम्ही वागल्याने मला आनंद होणार आहे, त्यानेच मला सुख लाभणार आहे. मी जे बोलतो ते तुमच्यासाठी बोलतो, जगासाठी बोलत नाही. याचा अर्थ असा मात्र नाही की इतरांनी ते ऐकू नये. आपला मुलगा मास्तरजवळ शिकत असता शेजाऱ्याचा मुलगा येऊन शिकून गेला तर त्याबद्दल बापास वाईट वाटत नाही. तसंच इतर कोणी शिकलं तर मला वाईट वाटणार नाही. परंतु मी जे बोलतो तसे तुम्ही वागावयास पाहिजे. आताच्या माझ्या 3 महिन्यांच्या दौऱ्यात मी 3 देखील प्रगट प्रवचने केले नाहीत, वैचारिक बैठकी मात्र घेतल्या. लोकांमध्ये जाऊन व्याख्यानं प्रवचनं करण्याची मला हौस नाही म्हणून नव्हे, पण माझे व्याख्यान ऐकण्यासाठी माणसं बोलावे लागत नाहीत, तो माझा हेतूही नाही. मी सांगतो ते तुमच्या जीवनात न दिसल्यानं एखाद्या सामान्य पुस्तक विक्रेत्याप्रमाणे तुम्ही माझी किंमत केली आहे. मी तुमची तारीफ करतो. तुम्ही फार चांगली माणसं आहात असं नेहमी सांगतो. परंतु तुम्ही जर खड्ड्यात पडत असाल तर त्यापेक्षा मग गुरु नसलेला बरा. मला तुमचा राग येतो की मी तुमच्या कळकळीने सांगत असताना तुम्हास मात्र त्याची कदर नाही, पर्वा नाही. मग अशा स्थितीत आपण कशाला बोला असे वाटते. माझ्या स्वाधीनचे म्हणजे बोलणे नसते. ते जर असते तर मी बोलणे आज बंद केले असते, परंतु ते माझ्या स्वाधीनचे अजिबात नाही. देव मला बोलावयास लावतो. तुमचा आणि माझा शासक एकच आहे. तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे वागलात वा न वागलात तरी मी बोलतच राहणार, कारण ती माझ्या हातची गोष्ट नाही.
तो मला म्हणतो, तुझ्या एकट्यावर हे ओझे आहेच, असू दे, तरीसुद्धा चालेल, बोल. म्हणूनच मी बोलतो. परंतु केवळ बोलण्यानं कोणी शिकत नाही असं मला वाटतं. मी रोज विचार करतो, नवीन नवीन विचार करतो आणि तुम्हास रोज नवा नवा खाऊ द्यावा असं वाटतं. ह्याकरताच मी सारखे श्रम घेत असतो. परंतु शहरात शिकणाऱ्या आपल्या मुलासाठी आईवडिलांनी मोठ्या प्रेमानं जोंधळ्याच्या लाह्या न्याव्यात आणि मुलांना त्या यकश्चित समजून भिरकावून द्याव्यात. म्हणजे अशावेळी त्या आईवडिलांना काय वाटेल तसं मला वाटत आहे. मी आणलेल्या खाऊ म्हणून आणलेल्या लाह्या तुम्ही गुलाबजामुन, पेढे या पदार्थांच्या आड्यतेने भिरकावून देतात. मला वाचवण्यासाठी तरी तुम्ही मी सांगतो त्याप्रमाणे वागा. नसता माझे सांगणे चळ भरलेल्या बडबडणाऱ्या माणसाप्रमाणे ठरेल. तुम्ही माझा फोटो आणि मी यात काही फरक केला असे होणार नाही. दोघांची तुमची सारखीच किंमत तुम्ही माझी केली असे होईल. इतके दिवस तुम्ही सर्व माझे आहात व आमची मंडळी आहेत असे म्हणत असे, परंतु आता माझे शिष्य आहात असे सांगतो. याचे कारण असे आहे की यामुळे जरी तुमच्या डोळ्यात अंजन पडेल आणि आपल्या गुरुविषयी आपले काय कर्तव्य आहे याची तुम्हाला जाणीव व्हावी आणि आठवण देखील व्हावी, म्हणून मी असं करतो. मी आता तुम्ही माझे शिष्य आहात असे म्हणत आहे. माझा उद्धार करणे तुमच्या हातात आहे याची जाणीव तुम्हास व्हावी म्हणून मला तसे म्हणावे लागत आहे. तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करता, तुम्ही आपल्यावर स्वतःवर प्रेम करीत नाही. मी जसे स्वतः सुखी असे आहे असे सांगतो तसं तुम्ही स्वतःबद्दल म्हणता येते काय? आज मी परिचय पुस्तक तुमच्या हातात देत आहे. त्याचा नीट अभ्यास करा व आपल्या जीवनात ते उतरवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की मी बोलणे बंद करता येत नसले तरी छापणे बंद करता येते. तुम्ही मग आपल्या जीवनात ते विचार उतरवित नाही असे दिसल्यास मी पुढील प्रकाशन बंद करेन. तेव्हा तसे नको असल्यास तुम्ही आपल्या जीवनात ते उतरवण्याचा यत्न करा. पुस्तके एका कोपऱ्यात भिरकावून देऊ नका. वाचा, जीवनात उतरवा. पोर मोठं झालं असता बापाची जबाबदारी वाढते. आपला मुलगा नीट व योग्य मार्गाने जात आहे किंवा नाही याकडे त्याचं लक्ष द्यावं लागतं. 2 ग्रंथ वाचूनही पुन्हा यांना काही माहिती नाही असं म्हणण्याचा केविलवाणा आणि अपमानास्पद प्रसंग माझ्यावर येऊ देऊ नका. माझी मान तुमच्या हातात आहे. ती वर ठेवण्याची शक्ती माझ्यात नाही, देवानं तुमच्यात ठेवली आहे. तुम्ही लोक माझे म्हणून जेवढे सुलक्षणी व्हाल तितके माझे मोठेपण वाढेल, अधिक राहील. माझे मोठेपण तुमच्यात आहे तर तुमची सारी लघुता माझ्यात आहे, माझ्या ठिकाणी आहे. माझे गुरुपण, गुरुत्व टिकवण्याचे सामर्थ्य तुम्हा शिष्यांमध्ये आहे. तो अमुक एक मनुष्य तुमचाच शिष्य ना, मग तो असा कसा असं कोणी मला विचारलं तर मला ते कबूल करावे लागेल की ते हो, तो माझाच शिष्य आहे. माझ्याच चुकलं, मी त्याला शिक्षा करून घेतलं, माझंच चुकलं, मी त्यास सांगितलं नाही. अशा प्रकारे मला लघुता प्राप्त होते. परंतु ही सर्व मंडळी पारनेरकरांची शिष्यमंडळी आहेत, अशी यांची वागणूक अगदी उत्तम आहे असं लोकांनी उद्गार जर तुमच्याकडे पाहून काढले तर माझं मोठेपण वाढतं. अर्थात तेही तुम्हीच वाढवता, तुमच्याच हातात आहे. म्हणजे गुरुचे मोठेपण शिष्याकडे जाते आणि शिष्याची सारी लघुता गुरुपुढे येते. माझी तुमच्या गुरुची प्रतिष्ठा तुमच्या हाती आहे. मला वाचवा अशी तुमच्याकडे याचना करण्याची वेळ आली आहे. परिचय पुस्तकाच्या जबाबदारीचे जू तुमच्या मानेवर घालीत आहे. तुम्ही काही रस्त्यावर हिंडणारे सांड नाही की त्यातील विचारानं तुमचं डोकं लावलं आहे. त्यातील विचारांचा परिपाक तुमच्या डोक्यात व्हावाच पाहिजे. मी बोलत असलेले शब्द हवेत विरून जाणार नाहीत, तर त्यामुळे तुमची अंतःकरणे पुलकित झाली पाहिजेत, व्हावयास हवीत. हे 2 भाव एकसमच्छेद करून तुम्हास तुमच्या जीवनात अनुभवता आले पाहिजेत. गंगा आणि यमुनेचा संगम तो हाच. अंतःकरणाची शुद्ध गंगा आणि विचारांची यमुना या दोहोंच्या संगमामध्ये स्नान केल्यानंतर कोणाचाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. गंगा ही धवल म्हणजे गोरी, तर यमुना ही कृष्णा म्हणजे काळी आहे. आपण काळ्या गोऱ्यांचा जेवढा विचार करावायच पाहिजे तेवढा करत नाही, म्हणून दुःखी होतो व आहोत.
सदा सर्व काळ नुसते गोड बोलून भागत नाही. पोटच्या पुराकरता पाहिजे तसं करता येत नाही असं म्हणणारा बाप त्याचा शत्रू आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गुरुभक्तीसंबंधी लिहिले आहे की गुरु जर पिंक गाळतील तर ती पीकदाणी मी होईल, आणि गुरु ज्या ठिकाणी उभं राहतील त्या ठिकाणचा त्यांच्या पायाखालचा दगड होईल, असे भाव शिष्य प्रकट करतो. ज्ञानेश्वरांच्या या उक्तीचा भाव किती लोकांना कळतो? त्या ओव्या वाचूनही तो जर उमजत नाही. ज्ञानेश्वरी समजण्यासाठी वाचक अंतःकरणात निर्मळ चकोराप्रमाणे असावेत असे म्हटले आहे. मने मवाळे चकोर तलगे असे ते म्हणतात. परंतु पारनेरकरांची पारनेरकरी कळण्यासाठी असले गुण वाचकांमध्ये नसले तरी चालतात. भावनायुक्त अंतःकरण असले म्हणजे पुरे. आपल्या गुरुचा पिंक झेंगण्यासाठी मी पिकदाणी होईन याचा अर्थ काय? मी जर एखाद्या वेळी कोणावर रागावलो तर त्यांना त्या भरात काही बोलत असतो. अशा वेळी जर तुम्ही माझे शिष्य बनवणाऱ्यांपैकी कोणी जवळ असेल वा समोर असले तर त्याच भरात वा सहज एखाद्या वेळी तुम्हास काही अपशब्द मी बोललो तर ते शब्द ही झेलण्याची, सहन करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. जे बोलू नये ते बोलले गेले यालाच पिंक गाळणे असे म्हणतात. पण तेही प्रसंगी झेलण्याची, सहन करण्याची शक्ती शिष्यामध्ये असणे यालाच पिकदाणी होईन असे शब्द ज्ञानेश्वरांनी वापरले आहेत. त्याप्रमाणे वागणे असं म्हणतात. नाहीतर या मातीचा, शरीराचा तसा प्रत्यक्ष काही उपयोग होण्याची शक्यता नाही. म्हणजे वाच्यार्थानं खरोखरीच गुरुची तुमकी आपल्या हातात झेलणे असा त्याचा अर्थ नाही. त्याचप्रमाणे गुरु उभे असतील तर त्यांच्या पायाखालचा दगड मी होईन ही जी शिष्याची भावना व्यक्त केलेली असते त्याचा अर्थ असा आहे की आमच्या म्हणजे शिष्यांच्या वागणुकीवरच गुरुचे गुरुपण अवलंबून असते. एखाद्या शिष्यावर अवलंबून राहणे इतपत जर शिष्याचा आज्ञाधारकपणा आणि गुरुसंबंधी दृढनिष्ठा असेल तरच त्याच्यावर विसंबून राहून गुरु व्यवहार चालवू शकेल. त्यास अमुक एक म्हणजे विशेष काहीतरी कर असं सांगितलं म्हणजे तो करीलच अशी गुरुची खात्री असावयास पाहिजे. मग केलेली आज्ञा प्रसंगी बरोबर असो की चूक असो याचा विचार न करता शिष्यानं आज्ञापालन केले पाहिजे आणि सांगितलेले काम तडीच नेले पाहिजे. अशी शिष्याची भूमिका असेल तरच गुरु त्याच्यावर विसंबून राहील. म्हणजेच गुरु जेथे उभा राहील त्याच्या पायाखालचा दगड हा शिष्य होईल. अर्थात दगड डगमगणार नाही आणि गुरु त्याच्यावर स्थिरपणे, निश्चंकपणे उभे राहू शकतील. दगड जर सरकला म्हणजे शिष्याने आज्ञापालनामध्ये कुचराई केली तर गुरु पडेल याची जाणीव शिष्यास हवी. पायाखालचा दगड मजबूत हवा तरच स्थिरपणे उभं राहता येईल. या ज्ञानेश्वरांच्या उक्तीचा अर्थ असा आहे. मी हिंदुस्थान, इंग्लंड, रशिया असा देशादेशांमध्ये भेद करत नाही. मला सर्वसारखेच. तेव्हा माझी अपेक्षा अशी आहे की ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी मला मनुष्य पाठवता आला पाहिजे. तेव्हा त्या दृष्टीनं तुम्ही आपली तयारी केली पाहिजे. आजवर माझे साधे सांगणेही ऐकावयास तयार असलेला कोणी दिसत नाही अशी स्थिती आहे. एखादी उपभोगाची वस्तू जोवर हाती आहे तोवर ती मी उपभोगणारच व सोडण्याची पाळी आली की टाकून देण्याची वेळ आली तर मी तिचा ताबडतोब त्याग करून त्यामधून आपलं लक्षही काढून घेईल. म्हणजे एकाच वेळी उपभोग चालू असताना, उपभोग क्षमता असताना त्याग करण्याची ही तयारी असू देणे. यासच गीतेमध्ये योगः कर्मसु कौशलम असे म्हटले आहे. अशा प्रकारे वागणारा मनुष्य सुख प्राप्त झाले असताही सुखी असतो आणि दुःख प्राप्त झालं असताही सुखीच असतो. वरील प्रकारच्या वागणुकीची कला ज्या साध्य झाली असता दुःख झाले असतानाही तो दुःखी होत नाही, त्याचे दुःखच दुःखी होते. आंबा खात असताना जर खाणारा तो आंबा संपणार आहे या भावनेनं दुःखी होईल तर आंबा खात असताना होणारा आनंद त्यास लुटता येणार नाही आणि दोन्ही वेळी म्हणजे खाताना आणि संपल्यावरही असा मनुष्य दुःखीच राहणार. उलट जोपर्यंत आंबा आहे तोपर्यंत खाणारा, उपभोगणारा
खाताना आनंद मानून संपला की तो फेकून देण्याची तयारी ठेवणारा दोन्ही वेळा सुखच उपभोगणार आणि शिवाय खाताना त्याचा पूर्ण रसास्वाद घेऊ शकेल. तोही या दुसऱ्याच प्रकारचा असतो. आपल्या मुलास लहानपणी नेहमी कडेखांद्यावर वागवणारा बाप त्याला कधी रांगू चालू न दिल्यामुळे मुलास चालता येत नाही म्हणून दुःखी, तर आपणास चालता येत नाही म्हणून मुलगा दुःखी, म्हणजे अशा प्रकारे दोघेही दुःखी असतात. याउलट जो बाप आपल्या मुलाकडे लक्षच देत नाही, तो बाहेरून आला आहे किंवा नाही, झोपी गेला आहे किंवा जेवला आहे की नाही याची माहिती नसणारा, चौकशी न करणारा बाप तरी कसा? सारांश, आपण दोन्ही प्रकारच्या भावनांचा परिपोष योग्य प्रकारे करून घेतला पाहिजे, म्हणजेच जीवन सुखी आणि यशस्वी होईल. नसता दुःख प्राप्त होण्याची भीती असते. देवास सोडण्याची भाषाच संभवत नाही. त्यास सोडू म्हटल्याने सुटू शकत नाही. शिष्य गुरुला सोडू शकतो, परंतु गुरु शिष्याला सोडू शकत नाही. गुरु आपल्या शिष्याला एकदाच सोडू शकतो आणि ते म्हणजे शिष्य होण्यापूर्वी, शिष्यत्व पत्करण्यापूर्वी. म्हणजे गुरुने शिष्य करून घेण्यापूर्वी गुरु शिष्याला सोडू शकतो. एकदा पत्कर केल्यावर त्याला सोडण्याची भाषाच संभवत नाही. आईला आपला मुलगा कसाही असला तरी सोडता येत नाही. तसेच एखादा शिष्य जरी वाईट निघाला तरी त्यास सोडून न देता गुरु देवाजवळ प्रार्थना करील की इतर शिष्य आपापल्या मार्गाने जात आहेत, परंतु ह्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याच्यावर तर तू कृपा करशीवर, पण ह्याच्यावरही कर. धरसोड वृत्ती वाईट, परंतु धरताना सोडता येण्याची म्हणजे त्यातच रमून न जाण्याची कला ज्यास साधली तोच सुखी होतो. परमार्थाच्या मागे लागलेल्या एखाद्या बापाचा मुलगा जर विषमज्वरानं आजारी पडला तर आजारपणात मला तुझ्याही काही कर्तव्य नाही, मी परमार्थी आहे असल्यानं सर्व सोडलं आहे, तू जाणे व तुझे नशीब जाणे असं म्हणू लागला तर असा परमार्थी देवाला आवडणार नाही. एकरंगी मनुष्य देवास आवडत नाही. योग्य वेळी पाहिजे तो रंग धारण करणारा आणि नको तेव्हा तो बदलता येणारा मनुष्यच देवाला व सर्वांना आवडतो. देवानं तुम्हाला जीवन दिलेलं आहे, हे जीवन जगण्यासाठीच दिलेलं आहे. ते यमाच्या हवाली करून चालणार नाही. जो आपल्या जीवनास कंटाळतो आणि आत्महत्या करत नाही म्हणून जगतो आणि शिवाय जो नेहमी कुरकुरतो तो पापी. देवानं दिलेलं जीवन वापरता न आलं तर असा मनुष्य देवास कसा आवडेल? इमानी कोण? तोच की जो धडा वेगळे शीर झाले असताही मालक येईपर्यंत पडत नाही. देवानं दिलेलं दान यमाला देऊन टाकण्याचा तुम्हाला काय अधिकार? तुम्ही कोण? उलट मरताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की आपण जगलो तेवढे समाधानानं जगलो. आता देव या पहाऱ्यावरून उठवून दुसऱ्या पहाऱ्यावर नेत आहे, तर मी जाण्यास तयार आहे, अशी तुमची तयारी असली पाहिजे. देवानं आपल्याशी देव म्हणूनच वागले पाहिजे, म्हणजे आपल्यासाठी त्यास देवपण सोडून मनुष्यपण धारण करण्याची अर्थात खाली येण्याची पाळी न आली पाहिजे. रावणास देवानं आत्मलिंग दिलं, परंतु तेच त्याच्याकडून परत घेण्यासाठी देवास माणूस व्हावं लागलं. मग ज्याच्यासाठी देवाला आपलं देवपण सोडून माणूस व्हावं लागतं तो देवाचा सखा म्हणावा की शत्रू म्हणावा? तुम्ही असे वागा व वागावयास शिका की ज्यामुळे देव तुमच्याशी देव म्हणून वागेल, माणूस म्हणून वागणार नाही. दैत्यांना असुरांना दिलेले जीवन त्यांना नीट वापरता न आल्यानं देवाला आपले देवपण सोडून माणूस बनावं लागलं, अवतार घ्यावे लागले, खालच्या श्रेणीत यावं लागलं व त्यांना मारावे लागले. तर तसे देवास तुमच्यासाठी करावं लागेल असं वागू नका. देवानं केलेल्या कृपेचा वापर करावा शिका. तुम्ही सर्वजण येथे प्रयाग तीर्थावर स्नान करण्यासाठी जमलेल्या आहात. निर्मळ भावना अंतःकरणात शुद्ध गंगा आणि विचारांची यमुना या दोन नद्यांच्या संगमात आपणास स्नान करायचे आहे, हे आपले ध्येय आहे. तेव्हा उन्हाचा थोडासा त्रास झाला, तापलेल्या वाळूचे पायात चटके बसले तरी आपणास शीतल शांत अशा जलात स्नान करावायचे आहे व त्यामुळे
सुख प्राप्त होणारच आहे हे दिसत असल्यानं त्रास सहन करावयास हवा तो करा. इतकं बोलून मी लांबलेलं प्रवचन संपवतो.